महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक महत्वाचा प्रश्न चर्चेत आहे आणि तो म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषद जाणार का? कारण त्यांचा विधान परिषद सदस्य म्हणून असलेला कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे. त्यामुळे पुढे ते पुन्हा सभागृहात दिसणार की नाही याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे. त्यांनी नुकताच दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी उद्धव ठाकरेंच्या विधान परिषद प्रवासाबाबत महत्वाची भूमिका मांडली. संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत असणं हे आमच्यासाठी आणि आमच्या आमदारांसाठी सकारात्मक आणि बळ देणारा ठरेल. उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी अत्यंत कठीण काळात राज्याचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे अशा अनुभवी नेत्यांनी विधान परिषदेत असणं हे चांगलं संकेत देणारं ठरेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. संजय राऊत यांनी यावेळी महाविकास आघाडीतील राजकीय गणिताचाही उल्लेख केला. ते म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीवेळी आमच्या पक्षाकडे 20 आमदार असतानाही आम्ही आमची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीची वेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं अशी आमची इच्छा आहे, पण अंतिम निर्णय हा आघाडीच्या बैठकीतच होईल. दरम्यान येत्या मे महिन्यात विधान परिषदेच्या एकूण 9 जागा रिक्त होणार आहे. या जागांसाठी निवडणूक होणार असून सध्याच्या विधानसभा संख्याबळानुसार या निवडणुकीत महायुतीकडे स्पष्ट आघाडी असल्याचं चित्र आहे. राजकीय गणित पाहिलं तर महाविकास आघाडीकडे साधारण 48 ते 50 आमदार आहेत. या संख्याबळाच्या जोरावर त्यांना एक उमेदवार सहज निवडून आणता येऊ शकतो. मात्र दुसरी जागा जिंकण्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणाला उमेदवारी दिली जाते आणि मित्र पक्षांमध्ये कशा प्रकारे तडजोड होते याला मोठं महत्व आहे. ठाकरे गटाकडून मात्र स्पष्टपणे अशी भूमिका मांडली जात आहे. विधान परिषदेच्या या जागेसाठी उद्धव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी, कारण पक्षाच्या दृष्टीने ते सर्वात मोठे आणि प्रभावी नेते आहेत. मात्र येथे एक महत्वाचा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंची फेरनिवड हा केवळ त्यांच्या वैयक्तिक इच्छेचा विषय नाही. हा संपूर्ण महाविकास आघाडीच्या संयुक्त रणनीतीवर अवलंबून आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट हे तिन्ही पक्ष एकत्र येऊनच अंतिम निर्णय घेणार आहे. यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मतविभाजन टाळणे. जर आघाडीतील पक्षांमध्ये योग्य समन्वय झाला नाही, तर त्याचा फायदा थेट महायुतीला होऊ शकतो. त्यामुळे आघाडीतील नेत्यांमध्ये लवकरच बैठका होण्याची शक्यता आहे. आता सगळ्यांची नजर लागली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे. हे दोन्ही पक्ष उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीला कशा प्रकारे पाठिंबा देतात आणि या निवडणुकीसाठी कोणते राजकीय समीकरण तयार होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच मे महिन्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकडे सध्या महाराष्ट्राचं राजकारणाचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषद दिसणार का, की या जागेसाठी महाविकास आघाडीकडून एखादा दुसरा चेहरा समोर येणार, याचा अंतिम निर्णय पुढील काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळेच या संपूर्ण राजकीय घडामोडीकडे राज्यातील सर्व पक्ष आणि राजकीय विश्लेषकांचं बारकाईनं लक्ष लागलं आहे. तर तुमच्या मते उद्धव ठाकरे हे पुन्हा आमदार झाले पाहिजे की नाही, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.